मुंबईत आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक. बैठकीला प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार. सकाळी 11:30 वाजता ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठकीचं आयोजन. राज्य मागासवर्ग आयोगातर्फे सुरू असलेलं सर्वेक्षण आज संपणार. 3 फेब्रुवारीला सर्वेक्षण पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र आयोगाला द्या. मागासवर्ग आयोगाच्या जिल्हाधिकारी पालिका आयुक्तांना सूचना. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेलं मुंबईमधलं सर्वेक्षण जवळपास पूर्ण. 99.45% मराठा आरक्षणाचं सर्वेक्षण पूर्ण. 10.5% लोकांचं सर्वेक्षण करण्यास नकार, तर 19.2% घरं बंद. मनोज जरांगे 5 महिन्यानंतर अंतरवाली सराटीमधल्या घरी पोहोचले. मराठा आरक्षणासाठी जरांगे 5 महिने घरापासून दूर होते. जरांगेंचं जल्लोषात स्वागत. घरी आलो म्हणजे माझा लढा संपला नाही. 10 तारखेला पुन्हा उपोषण करणार. एकदा प्रमाणपत्र मिळालं की दिवाळी साजरी होणार. जरांगेंची प्रतिक्रिया. मराठा आरक्षणाला आव्हान देणारी याचिका हायकोर्टानं स्वीकारली, मात्र तातडीच्या सुनावणीला नकार. पुढच्या आठवड्यामध्ये सुनावणी. 2022 पासून दाखल्यांचं वाटप असताना तत्काळ सुनावणीची गरज काय, कोर्टाची टिप्पणी. आमदार संजय गायकवाडांची शिवीगाळ करणारी ऑडिओ क्लिप व्हायरल. कल्याणचे कार्यकर्ते दुर्गेश बागुल सोबत फोनवर बोलताना गायकवाडांची भुजबळांना शिवीगाळ. लोकप्रतिनिधींनी बोलताना भाषेवर लगाम ठेवावा. भुजबळांवर बोलण्याआधी लायकी पाहावी. मंत्री अनिल पाटलांची संजय गायकवाडांवर जोरदार टीका. भुजबळ ओबीसींचे ज्येष्ठ नेते. संजय गायकवाडांना त्यांच्या पक्षातच कोणी विचारत नाही. प्रसिद्धीसाठी गायकवाडांकडून अशी वक्तव्य. मुख्यमंत्र्यांनी गायकवाडांना समज द्यावी. अमोल मिटकरींची प्रतिक्रिया. आमदार रोहित पवारांची 8.5 तास ईडी चौकशी. बारामती अॅग्रो कंपनी संबंधात दुसऱ्यांदा ईडी चौकशी. 8 फेब्रुवारीला गरज पडल्यास ईडी अधिकारी रोहित पवारांना पुन्हा चौकशीसाठी बोलावू शकतात. ईडी अधिकाऱ्यांकडून काही कागदपत्र मागितल्याची रोहित पवारांची माहिती. ईडी चौकशीच्या वेळेला रोहित पवारांकडून शक्ती प्रदर्शन. मला नोटीस आली असती तर मीडियाला न सांगता चौकशीला गेलो असतो. रोहित पवारांच्या ईडी चौकशीवरून चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला. माझ्यावर अन्याय होतोय. माझ्या स्वाभिमानासाठी संघर्ष सुरू. ईडी चौकशी आधी रोहित पवारांची प्रतिक्रिया. तर करावे तसे भरावे. प्रवीण दरेकरांची रोहित पवारांवर टीका. भाजपसमोर गुडघे टेकलेल्यांच्या चौकशा बंद झाल्या, पण रोहित पवार गुडघे टेकणार नाहीत. राष्ट्रवादीचे नेत्या विद्या चव्हाणांचा हल्लाबोल. बारामतीमध्ये रोहित पवारांच्या ईडी कारवाई विरोधात शरद पवार गट आक्रमक. कार्यकर्त्यांकडून बांगड्या फोडत कारवाईचा निषेध. पुण्याच्या आंबेगावमध्ये सरकारच्या ईडी चौकशी विरोधात मवियाचं घंटानाद आंदोलन. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. नांदेडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शरद पवार गटाचं निषेध आंदोलन. विनाकारण तपास करण्याच्या नावाखाली काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नेत्यांचं खच्चीकरण करत असल्याचा आरोप. वाशिममध्ये केंद्र सरकारच्या दडपशाही विरोधात शरद पवार गट घंटानाद आंदोलन. ईडी, सीबीआय सारख्या संस्थांचा गैरवापर करून विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप. रोहित पवारांच्या ईडी चौकशी विरोधात राष्ट्रवादी आक्रमक. छत्रपती संभाजीनगरमधल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचं निषेध आंदोलन. नारायण राणे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार असण्याची शक्यता. मंत्री दीपक केसरकरांकडून सुतेवाच. राणे उमेदवार असतील तर विजय नक्कीच होईल, केसरकरांचं वक्तव्य. मवियातील 3 पैकी कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश केल्यास संभाजीराजेंना लोकसभेची उमेदवारी मिळणार. 3ही पक्षांमध्ये एकमत झाल्याची माहिती. ठाकरे गटाला धक्का. दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवींचा भाजपमध्ये प्रवेश. आमदारकी गेल्यानंतर कचऱ्याच्या टोपलीमध्ये टाकलं. सूर्यकांत दळवींची उद्धव ठाकरेंवर टीका. खासदार सुनील तटकरेंच्या रायगड लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा. सूर्यकांत दळवींच्या प्रवेशानंतर भाजप लवकरच रायगडमध्ये शक्तीप्रदर्शन करणार, सूत्रांची माहिती. स्वराज्य हा माझा पक्ष, त्यामुळे कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही. मवियातून संभाजीराजेंना लोकसभेची उमेदवारी देण्याच्या चर्चांवर संभाजीराजेंचं ट्विट. काँग्रेस नेते बाबा सिद्दीकींनी अजित पवारांची भेट घेतल्याची माहिती. अजित पवार गटाकडून बाबा सिद्दीकी यांच्या नावाची राज्यसभेसाठी चाचपणी. अजित पवार गटामध्ये जाण्याचा कुठलाही निर्णय नाही. वडिलांसंदर्भात काही बोलणार नाही. काँग्रेस आमदार जिशान सिद्दीकी यांची प्रतिक्रिया. भाजपसोबत गेलं की क्लीन चिट, हीच ती मोदी गॅरंटी. उद्धव ठाकरेंचा घणाघात. सोरेन यांना अटक. अजितदादांना क्लीन चिटचा उल्लेख करत ठाकरेंची टीका. मोदींवर टीका करणाऱ्यांचा जनतेकडून सुपडा साफ. घरी बसणाऱ्यांना जनता घरीच बसवणार. मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. माझा पक्ष चोरण्याची लायकी नाही. डबल गद्दारी करणाऱ्या गद्दारांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये काढायचंय. कोकण दौऱ्यामध्ये ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका.
आधी फुल होता आता पाव उपमुख्यमंत्री. कोकण दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरेंची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका. उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि जिभेवरचं नियंत्रण सुटलंय. बाळासाहेबांचे विचार सोडले तेव्हापासून लोकांनी ठाकरेंना सोडलं. आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. उद्धव ठाकरेंकडून भाजपचा भेकड जनता पार्टी असा उल्लेख. 10 वर्षांपासून देशावर विचारशून्य पक्षाचं राज्य. अलिबागमधील सभेमध्ये उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल. लहर आल्यावर उद्धव ठाकरे फेरफटका मारतात. फेरफटका मारल्यानंतर महिनाभर घरी बसतात. ठाकरेंचं पार्ट टाइम पॉलिटिक्स सुरू असतं. प्रवीण दरेकरांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. पक्ष आणि चिन्ह चोरलं तरी माझ्या माणसांमागे लागता. 25 वर्ष भेकडांना साथ दिली याची लाज वाटते. ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल. रायगड जिल्ह्यामध्ये गद्दारांची घराणेशाहीला विरोध करणारे मोदी आता तटकरेंना उमेदवारी देणार का? निवडून देण्याची खात्री नसल्यानं तटकरे आता राज्यसभेच्या मागे. उद्धव ठाकरेंची तटकरे कुटुंबावर टीका. कोकणातल्या लोकांची निष्ठा ही ठाकरे घराण्याची. कोकण उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभं. आमदार राजेंद्र साळवींनी व्यक्त केला विश्वास. कोकणामध्ये 2 वादळ मात्र पंतप्रधान फिरकले नाहीत. वादळामुळे मोठं नुकसान मात्र केंद्रानं मदत केली नाही. उद्धव ठाकरेंची टीका. उद्धव ठाकरे विरोधी पक्षामध्ये टीका करणं हे त्यांचं काम. मनसेच्या शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. शरद पवारांना जाणता राजा म्हणणं अयोग्य. शिवरायांसोबत कोणाचीही तुलना होऊ शकत नाही. शर्मिला ठाकरेंचा शरद पवारांवर हल्लाबोल. रायगड दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरेंचं रेवदंडामध्ये जंगी स्वागत. उद्धव ठाकरेंवर जेसीबीतून फुलांची उधळण. रायगड दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरेंनी अप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांची भेट घेतली. रेवदंडामधल्या निवासस्थानी झाली भेट. आदिवासी क्षेत्रामधील कुपोषण कमी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कार्यदलाची बैठक सह्याद्री अतिथीगृहात संपन्न. कार्यदलाचा पहिला अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सुपूर्द. अहमदनगरच्या जामखेडमधील शरद पवार गटाचे नेते पवनराजे राळेभात यांचा भाजपमध्ये प्रवेश. आमदार राम शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न. सांगलीमध्ये उदय सामंतांकडून अनिल बाबर यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट. अनिल बाबर यांची शेवटची आठवण सांगत मंत्री उदय सामंत भाऊक. पुण्याच्या नवीन पोलीस आयुक्तांनी स्वीकारला पदभार. पूर्व पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून अमितेश गुप्तांना पदभार सुपूर्द. नागपूर पोलिसांकडून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना अनोख्या पद्धतीनं निरोप. मिरवणूक काढत अमितेश कुमार यांच्यावर फुलांचा वर्षाव. महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थिनींसाठी खरेदी करण्यात येणारी सॅनिटरी नॅपकिनची निविदा प्रक्रिया सलग दुसऱ्यांदा वादग्रस्त ठरल्यानं रद्द. महापालिका थेट केंद्रीय संस्थेकडूनच सॅनिटरी नॅपकिन घेणार. भाईंदरच्या रामदेव पार्क इथल्या एका घरामध्ये सिलेंडरचा स्फोटामध्ये एक तरुण गंभीर जखमी. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. चेंबूरमधल्या सिद्धार्थ कॉलनीमधल्या एका घरामध्ये सिलेंडरचा स्फोटामध्ये 7 जण गंभीर जखमी. सर्व जखमी उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल. यवतमाळमध्ये मनसे नेते राजू उंबरकर यांच्या कार्यालयाला शर्मिला ठाकरेंची भेट. मनसेच्या माजी जिल्हा परिषद सदस्य अलका त्रिंबकेंच्या मुलीचं शर्मिला ठाकरेंकडून नामकरण. चिमुकलीला दिलं आनंदी नाव. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये गाई म्हशी आणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको. महापालिकेच्या हद्दीमधील पाणंद रस्त्यांसाठी 4 दिवसांपासून आंदोलन. प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन मागे. येत्या 3 तारखेला अहमदनगरमध्ये ओबीसी महाएल्गार मेळावा. पाथर्डी तालुक्यामधल्या माळी बाबुळगावमध्ये लावलेला ओबीसी मेळाव्याचा बॅनर अज्ञातांनी फाडला. वर्ध्यात महात्मा फुले समता परिषद आणि ओबीसी कार्यकर्त्यांचं आंदोलन. मराठा आरक्षणाबाबतची अधिसूचना सरकारनं रद्द करण्याची मागणी. नांदेडच्या भोकरमध्ये ओबीसी समाजाचं आंदोलन. मराठा आरक्षणाबाबतचा मसुदा रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. वर्ध्याच्या सेवाग्राममधून 3 ते 12 फेब्रुवारी दरम्यान ओबीसी जनगणना यात्रा. ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यासह विविध मागण्यांसाठी यात्रेचं आयोजन. अकोल्यामध्ये अशोका वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत कोळी समाजाचा मोर्चा. 1976च्या कायद्यानुसार आदिवासी कोळी जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र देण्याची मागणी. गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यामधल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदभरतीमध्ये घोटाळा प्रकरणी काँग्रेस पक्षाचं बेमुदत ठिय्या आंदोलन. धाराशिवमध्ये शरद पवार गटाचं रास्ता रोको आंदोलन. संपूर्ण धाराशिव जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासह दुधाला योग्य दर देण्याची मागणी. गोंदियामधील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर महिलांचा धडक मोर्चा. काही दिवसांनी नळाला गढूळ पाणी येत असल्यानं महिला आक्रमक. समस्या मार्गी न लागल्यास कार्यालयामध्ये धरणं आंदोलनाचा इशारा. अकोल्यामधल्या रस्ता दुरुस्तीसाठी उपोषणकर्त्यांचं मुंडन आंदोलन. तुकाराम चौक ते मलकापूरपर्यंतचा रस्ता गेल्या 7 वर्षांपासून खराब. उपोषणाला 3 दिवस उलटूनही शासनाकडून दखल नाही. वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अखिल भारतीय मातंग संघाचं धरणं आंदोलन. अनुसूचित जातीचं अ, ब, क, ड असं वर्गीकरण करून मातंग समाजाला स्वतंत्र 8% आरक्षण देण्याची मागणी.
पालघर आगारामधील एसटी कर्मचाऱ्यांचं आरोग्य धोक्यात, स्वच्छतागृह आणि विश्रामगृह अस्वच्छ, विभागीय नियंत्रक आणि आगार व्यवस्थापकांचं मात्र दुर्लक्ष. सिंधुदुर्गच्या कणकवली शहरामध्ये परमहंस भालचंद्र महाराजांचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न, ढोल ताशाच्या तालावर नागरिकांचा ठेका. भंडारा जिल्ह्यामध्ये गोपेवाडामध्ये शंकरपटाचं आयोजन, शंकरपट पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. हिंगोलीमध्ये भारतरत्न नानाजी देशमुख कौशल्य विकास उद्योजकता केंद्राचं उद्घाटन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भैयाजी जोशी यांच्या हस्ते उद्घाटन पार. धुळ्याच्या पांझरा नदीच्या पुलावरील कठडे चोरून नेल्यानं पुलावरून जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा, लवकरात लवकर बंधाऱ्याला कठडे बसवावेत आणि रस्ता दुरुस्त करावा, नागरिकांची मागणी. धुळ्यामधला जलजीवन मिशन योजनेअंतर्गत हर घर जल योजना 165 गावांमध्ये सुरू, मात्र 505 गावं अद्यापही वंचित, जिल्हा परिषदेनं कामांना गती देण्याची गावकऱ्यांची मागणी. झोमॅटोकडून मुंबईमध्ये खाद्यपदार्थ घरपोच देण्याची सेवा, एका तरुणाकडून चक्क घोड्यावरून झोमॅटो पार्सल घरपोच देण्याचं काम. टीव्ही 9 मराठीचे धुळे जिल्हा प्रतिनिधी मनीष मासोळेंना बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार प्रदान, उत्कृष्ट रिपोर्टर म्हणून मनीष मासोळे पुरस्कारानं सन्मानित. नाशिकच्या नांदगाव तालुक्यामधल्या मांडवड गावामधील जवान लेह लडाखमध्ये शहीद, संदीप भाऊसाहेब मोहिते असं शहीद जवानाचं नाव. लडाख भागामध्ये कर्तव्यावर हजर असताना घडली अपघाती दुर्घटना. धुळ्यामध्ये शुभम करोती साहित्य मंडळ आयोजित पहिलं राज्यस्तरीय साहित्य संमेलन संपन्न, संमेलनादरम्यान 13 पुस्तकांचं प्रकाशन, संमेलनाच्या अध्यक्षपदी लता गुठे यांची उपस्थिती. खानदेशामधील वनरक्षक पदभरती धाव चाचणी धुळे जिल्ह्यातच घेण्यात यावी, युवा सेनेची मागणी, वनरक्षक पदाच्या 250 पदांसाठी भरती. नागपुरात प्रशासनाकडून व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मशीनचं डेमो देत प्रात्यक्षिकांना सुरुवात, मतदान कशाप्रकारे पारदर्शकपणे होतं याचं डेमोद्वारे प्रात्यक्षिक. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2024-25 अर्थसंकल्पीय अंदाज आज दुपारी 12 वाजता सादर होणार. अर्थसंकल्पावर आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची पत्रकार परिषद होणार. केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रामध्ये रेल्वे प्रकल्पांसाठी 15,554 कोटी रुपयांची तरतूद, राज्यामध्ये रेल्वे प्रकल्पांना गती मिळण्याची शक्यता. पुण्याच्या बोरमध्ये रोहिडेश्वर पतसंस्था फसवणूक प्रकरणी संचालकाला अटक, ठेवीदारासह गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याचा आरोप. डोंबिवलीमधल्या बाईक चोरणाऱ्या सराईत चोरट्यांना कल्याण क्राईम ब्रांचकडून 24 तासांच्या आत बेड्या, मोटारसायकल जप्त. अकोल्याच्या मूर्तिजापूरमधील राजगृह नगर इथे पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू, नागरिकांनी मोर्चा काढण्याचा इशारा देताच कामाला सुरुवात. नाशिकच्या सटाण्यामध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको, कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याची आंदोलकांची मागणी, शेतकऱ्यांच्या केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. लातूरच्या आडत बाजारामध्ये तुरीला 10,000 रुपये प्रति क्विंटल भाव, तर सोयाबीनच्या दरामध्ये घसरण सुरूच, सोयाबीनला भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी. लातूर जिल्ह्यामध्ये 132 कोटींचा निधी खर्चाविना पडून, जिल्ह्यामधील ग्रामपंचायतींना पायाभूत सुविधांसाठी देण्यात आलेला निधी खर्चाविना पडून, खर्चात कामचुकारपणा करणाऱ्या ग्रामपंचायतीची चौकशी होणार. लातूरच्या वलांडीमध्ये झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा जिल्ह्यातून तीव्र निषेध, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी उदगीर, निलंगा, निटूर आणि येरोळमध्ये नागरिकांची निदर्शनं. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना 1 दिवसाची न्यायालयीन कोठडी, कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये अटक केल्यानंतर कारवाई. ईडीकडून हेमंत सोरेन यांच्या 10 दिवसांच्या कोठडीची मागणी, कोर्टाने 1 दिवसाची कोठडी देऊन आदेश राखून ठेवला, उद्या पुढील सुनावणी होणार. तब्बल 31 वर्षांनंतर वाराणसीमधील ज्ञानवापी इथल्या व्यास तळघरामध्ये दिवा लावून श्री गणेश लक्ष्मीची आरती आणि पूजन, तर खबरदारी म्हणून ज्ञानवापीच्या परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात. दिल्ली एनसीआरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पाऊस, 40 किलोमीटर वेगवान वाऱ्यांमुळे थंडी वाढण्याची शक्यता, हिमाचल, उत्तराखंड, काश्मीरमध्ये हिमवृष्टी, सतर्कतेचा इशारा. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद इथे राहुल गांधींनी घेतली विडी कामगारांची भेट, भारत जोडो न्याय यात्रा मुर्शिदाबादला पोहोचताच विडी कामगारांशी साधला संवाद. जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला, बनिहाल भागामध्ये रेल्वे सेवा सुरू, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून व्हिडिओ ट्विट. सातत्यानं होत असलेल्या बर्फवृष्टी आणि पावसामुळे श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे बंद, रस्त्यावर वाहनांच्या लांबच-लांब रांगा. हिमाचल प्रदेशमधल्या मणिकरण खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बर्फवृष्टी, वाहतुकीला बर्फवृष्टीचा मोठा फटका. बर्फवृष्टीचा पर्यटकांनी घेतला आनंद, जम्मू आणि काश्मीरमधील गुलमर्गमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या बर्फवृष्टीचा पर्यटकांनी घेतला आनंद. गुजरातच्या कच्छमध्ये भूकंपाचे धक्के, 4.6 रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता, भचाऊपासून 21 किलोमीटर उत्तर पूर्वेला भूकंपाचं केंद्र.